एखादी वस्तू Amazon वरून खरेदी करायची. मग ती एखादी महागडी वस्तू असायला पाहिजे. लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट किंवा ग्राफिक्स कार्ड वगैरे असं काहीतरी महागडं घ्यायचं, ज्याची किंमत 20-25,000, 50,000, 1,00,000 रुपये वगैरे असेल. अशी वस्तू खरेदी करायची आणि त्यानंतर मग आपला काही इन्फॉर्मेशन, डेटा आहे, तो आर-बी-के ग्रुप नावाच्या एका टेलिग्राम चॅनलवर जायचं आणि त्यांना माहिती द्यायची. आर-बी-के ग्रुप जे काही बॅकएंडला करायचं ते करायचं आणि त्या वस्तूचा संपूर्ण रिफंड जो काही असेल तो तुम्हाला तुमच्या अकाउंटवर परत जमा होतो. परत जी वस्तू तुम्ही घेतलेली असते ती देखील तुम्हालाच मिळते. आता हे सगळं आर-बी-के ग्रुप कसं काय घडवून आणत होता? तर ही कुठली Amazonची योजना किंवा स्कीम नाही ज्याच्या अंतर्गत 100% रिफंड मिळतो आणि वस्तू देखील मिळते. पण ॲक्चुअली हा एक फ्रॉड आहे. या फ्रॉडमध्ये अनेक लोकांनी आर-बी-के ग्रुपकडून सगळ्या वस्तू मिळवून घेतल्या, पैसेही रिफंड घेतले. फक्त आर-बी-के ग्रुपला त्या बदल्यात काय द्यायचं? तर 15 ते 30% रक्कम द्यायची, जी काही त्या वस्तूची किंमत असेल. म्हणजे 1,00,000 रुपयाची वस्तू असेल तर 15% द्यायचे किंवा 30% द्यायचे. म्हणजे थोडक्यात 15 ते 30,000 रुपये द्यायचे. त्या बदल्यात तुम्हाला सगळेच्या सगळे पैसे रिफंड मिळतात. हा एक फ्रॉड होता आणि हा फ्रॉड आता Amazonला सापडलाय. नेमकं काय झालं आणि कसा Amazonला गंडा घातला गेला हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर हे घडवलं कसं जायचं त्याची थोडक्यात मोडस ऑपरेंडी सांगतो तुम्हाला. आर-बी-के ग्रुप नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती जवळजवळ 1,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि हे सगळे जगभरातून वेगवेगळ्या देशातून आहेत. म्हणजे मोस्टली अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधून आहेत असं सांगितलं जातं. या 1,000 जणांना जे ऑपरेट केलं जातं ते कझाकिस्तान या देशामधून ऑपरेट केलं जातं. यामध्ये काय करायचं, तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी केली, जसं की मगाशी म्हटलं तसं लॅपटॉप, मोबाईल किंवा ग्राफिक्स कार्ड वगैरे, ज्याची किंमत भरपूर जास्त असेल, त्यावेळेला काय करायचं, आपल्या या ग्रुपवरती जायचं आणि आपले अकाउंटचे जे लॉग इन डिटेल्स आहेत Amazonचे ते या कंपनीला देऊन टाकायचे. या आर-बी-के ग्रुपचे लोक ते डिटेल्स घ्यायचे आणि ते लोक Amazonकडे रिफंड रिक्वेस्ट करायचे. रिफंड रिक्वेस्ट कशासाठी करायचे? तर ते म्हणायचे की तुम्ही जे पार्सल पाठवले ते आम्ही उघडलं, त्या पार्सलमध्ये जो लॅपटॉप आम्ही एक्सपेक्ट केला होता तो लॅपटॉप नव्हताच, मोकळं पार्सल आम्हाला आलंय. आता Amazonला देखील अशा वेळेला पुरावे हवे असतात. त्यावेळेला मग पुरावे कसे तयार करायचे? तर ही कंपनी ऑफिशियली व्हिडिओ एडिट करायची, खोटे खोटे पुरावे तयार करायची. जेव्हा आपण पार्सल ओपन करतो त्यावेळेला त्याचा एक व्हिडिओ केला जायचा आणि तसा एक फेक व्हिडिओ करून तो एडिट करून Amazonला पाठवला जायचा. त्याच्या पुढे Amazonला काही गोष्टी हव्या असतात, जसं की पोलीस रिपोर्ट पाहिजे असतो, जसं पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर वगैरे केलेली असेल तर ते देखील खोटं खोटं फेक तयार केलं जायचं. त्याचे रिपोर्ट्स देखील Amazonला पाठवले जायचे. या सगळ्या गोष्टी आर-बी-के ग्रुपकडून Amazonला अपलोड व्हायच्या आणि असं करून मग Amazon शेवटी त्यांच्याकडे ऑप्शनच नसायचा. सगळ्या गोष्टी तपासायचं आणि Amazon त्यांना रिफंड इश्यू करायचं. 1,00,000 ची वस्तू असेल तर 1,00,000 ची वस्तू त्या कस्टमरला ऑलरेडी पोहोचलेली असायची. Amazonवरनं 1,00,000 रुपये रिफंड द्यायचा. याच्या बदल्यात 15 ते 30% म्हणजे साधारण 15 ते 30,000 रुपये आर-बी-के ग्रुपला द्यायचे आणि यामध्ये हे सगळं काम व्हायचं. अशा पद्धतीनं या आर-बी-के ग्रुपनं Amazonला जवळजवळ $4 मिलियन गंडा घातला. आता $4 मिलियन म्हणजे भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट केले तर आजच्या डेटला होता जवळजवळ 36 कोटी रुपये. 36 कोटी रुपयांचा माल आतापर्यंत या आर-बी-के ग्रुपनं Amazonला गंडवून लोकांच्या मध्ये वितरित करून घेतला. आता याच्यामध्ये जवळजवळ 2,100 लोकांच्या फक्त टेस्टिमोनियल्स म्हणजे आम्हाला कसा अनुभव आला हे त्यांनी त्या टेलिग्राम चॅनल्सवरती टाकलेलं आहे. आता हे सगळं बस झालंय त्यामुळे तुम्ही शोधायला जाऊ नका. पण याचा आता सध्या तपास चालू आहे. नेमकं हे सापडलं कसं ते पुढे सांगतो. तर हे Amazonला सापडलं कसं ते बघूया. Amazonला हे सगळ्यात पहिल्यांदा डाऊट आला की अनेक लोकांच्या अशा तक्रारी यायला लागल्या ज्यामध्ये लोक म्हणायला लागले की पार्सल आम्हाला मिळालं पण पार्सलमध्ये वस्तूच नाही. मग अशा गोष्टी वाढत गेल्यानंतर Amazonने ठरवलं की याचा आपण तपास करूया. त्यासाठी Amazonने एक अंडर कव्हर ऑपरेशन प्लॅन केलं ज्यामध्ये Amazonला या आर-बी-के ग्रुपबद्दलची थोडीफार माहिती मिळालेलीच होती. एक व्यक्ती त्या ग्रुपला जॉईन झाला आणि त्यानं Amazonवरून एक प्ले स्टेशन मागवलं ज्याची किंमत $199 होती. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये साधारणतः 18,000 रुपये होईल एवढी किंमत. आता या 18,000 रुपयाच्या वस्तूबद्दल ती मिळाल्यानंतर त्यानं आर-बी-के ग्रुपला आपले लॉग इन डिटेल्स दिले. आर-बी-केनं रिफंड क्लेम केला आणि या रिफंडमध्ये करण्यासाठी या कंपनीनं या व्यक्तीकडून सांगितलं की ते आम्हाला $100 लागतील. म्हणजे आम्हाला थोडक्यात 9,000 रुपये दिले तरच आम्ही हे काम करू. मग या व्यक्तीने आर-बी-के ग्रुपला $100 दिले आणि त्या पद्धतीने मग पुढचं कामकाज झालं. त्याला $199 रिफंड मिळाला आणि तेव्हा मग Amazonला कन्फर्म झालं की अशा पद्धतीचा फ्रॉड केला जातोय. मग त्यांनी या टेलिग्राम ग्रुपची सगळी माहिती काढायचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की 3 लोक हे ॲडमिन आहेत या ग्रुपचे आणि ते हे ग्रुप चालवत आहेत. त्या 3 लोकांची नावं आहेत डायास झुमारियाज, मायकल बाउशेल आणि अदनान इस्लाम. हे तिघं देखील कझाकस्तानचे नागरिक आहेत आणि त्यांच्या विरुद्ध
मग अमेझॉननं आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अमेझॉननं आता अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये याबद्दलची एक तक्रार दाखल केली आहे. जवळजवळ 41 पानांची ही तक्रार आहे, ज्यामध्ये अमेझॉननं सगळे पुरावे देखील सादर केलेले आहेत. कशा पद्धतीने आरबीके ग्रुप हा फ्रॉड करतोय आणि कशा पद्धतीनं अमेझॉनला गंडा घालण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला त्यांनी ही तक्रार देखील केलेली आहे की अमेझॉनचं नाव आणि अमेझॉनचा लोगो देखील या आरबीके ग्रुपकडून अनधिकृतरित्या वापरला जातोय आणि त्याच्या आधारानं देखील लोकांना फसवणं जास्त सोपं जाते. त्यामुळे ही होती एक कहाणी, कशा पद्धतीनं या ई कॉमर्स वेबसाईट्सला काही लोक फक्त काही टेक्नॉलॉजिकल गोष्टींचा वापर करून, एआयचा वापर करून कशा पद्धतीनं फसवतायत आणि त्यातून लाखो करोडो रुपये मिळवतायत. 2023 ते 2026 मागच्या जवळजवळ 3 वर्षामध्ये या 36 कोटी रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे. कसा घडला, काय घडला ते आम्ही तुम्हाला सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.